यानंतर बघूयात देश विदेशातल्या बातम्या। देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2669 वर, मात्र विमानतळांवर आता कोरोना चाचणी करणं अनिवार्य नाही, आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती। अयोध्येमध्ये बांधण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 डिसेंबर रोजी उद्घाटन करणार। यावेळेला एकाच दिवशी 100 विमानं येण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींची जाहीर सभाही होणार। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात, व्यावसायिक सिलेंडर 39.50 रुपयांनी स्वस्त, तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। उत्तर प्रदेशमधील बहादुरगड इथं घराला लागलेल्या आगीमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा मृत्यू, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। शेतातील बहुतांश राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल आहे। हिवाळ्यामध्ये राजधानी दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता, उत्तर भारतात थंडीची लाट, तर मध्य भारतामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढणार। अदानी समूह येत्या वर्षामध्ये व्यवसाय विस्तारासाठी नवीन योजनेवर काम करणार। गौतम अदानी अध्यक्ष अक्षय ऊर्जा युनिटमध्ये $1 अब्ज गुंतवणूक करण्याची योजना आखणार। 2030 पर्यंत 45 गिगावॅट ग्रीन एनर्जी क्षमता निर्माण करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट। झेक रिपब्लिक देशातील चार्ल्स विद्यापीठामध्ये गोळीबार, अज्ञाताने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी, सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोरही ठार। रशियन सैन्यामध्ये घातक माऊस फीवरचा प्रसार, या आजारामुळे रशियन सैनिकांच्या डोळ्यातून रक्त वाहत असल्याचा युक्रेनचा दावा, रशियन सैन्याला डोकेदुखी आणि उलटीचाही त्रास होत असल्याची माहिती। इम्रान खान यांना मोठा धक्का, पाकिस्तानची आगामी निवडणूक लढण्यास न्यायालयानं अपात्र ठरवलं। 8 फेब्रुवारीला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका।